नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं मी आज स्वागत करते. आज आपण वेळेचा भ्रम ह्या याच्यावर चर्चा करूया. आणि याच्यामध्ये वेळेच्या भ्रमासाठी बुद्धांनी काय म्हटलं, आईन्स्टाईननी काय म्हटलं, तर आताच सत्य काय आहे, अंतिम सत्य काय आहे हे जाणून घेऊया. तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं. एका क्षणासाठी डोळे बंद करा आणि घड्याळाच्या त्या टिकटिक आवाजाकडे लक्ष द्या. टिकटिक टिकटिक टिकटिक. आपण सगळे ना या आवाजाचे गुलाम झालो आहोत, हो ना? आपलं पूर्ण आयुष्य घड्याळाच्या काट्यांमध्ये अडकलेलं आहे. सकाळी उठण्यापासून तर रात्री झोपेपर्यंत पण वेळ मागे धावत असतो. आपण म्हणतो वेळ निघून चाललाय, टाइम इज रनिंग आउट. वेळ कोणासाठी थांबत नाही. पण मित्रांनो, जर मी तुम्हाला सांगितलं की हे सगळं खोटं आहे, तर जर मी सांगितलं की ज्या कालच्या दिवसासाठी तुम्ही पश्चाताप करता आणि ज्या उद्याच्या दिवसासाठी तुम्ही घाबरत आहात, हे दोन्ही आता याच क्षणी ब्रह्मांडामध्ये कुठेतरी अस्तित्वात आहेत, तर हे ऐकायला म्हणजे सायन्स फिक्शन सारखं वाटेल, हो ना? पण हीच वास्तविकता आहे. सुमारे 2500 वर्षापूर्वी भारत भूमीवर एका राजपुत्राने एका झाडाखाली बसून हे पाहिलं होतं की वेळ जशी आपण समजतो तशी ती अस्तित्वात आहेच नाही. त्याने सांगितलं की वेळ केवळ एक भ्रम आहे, एक माया आहे. आणि आज 2000 वर्षानंतर विज्ञानाच्या जगात एका माणसाने गणित आणि भौतिक शास्त्राच्या जोरावर हेच सत्य सिद्ध केलं होतं. आज प्रश्न असा आहे की बुद्धांनी आणि आईन्स्टाईनच्या कित्येक शतकापूर्वीच म्हणजे वेळेचं हे गूढ उलगडलं होतं का बुद्धांना? येस. तर आजच्या या प्रवासात आपण विज्ञान आणि अध्यात्म जिथे एकमेकांना भेटतात त्या टप्प्यावर चालणार आहोत, जिथे वेळ विरघळते आणि फक्त एकच सत्य उरतं. तर नक्कीच सीटबेल्ट बांधा, तयार व्हा, कारण हा प्रवास तुमच्या पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकणार आहे. आपण सगळे एका वेदनेत जगत असतो, कधी भूतकाळाच्या ढिगाऱ्याखाली, तर कधी भविष्याच्या भीतीमध्ये. काश असं केलं नसतं, यार पुढे काय होईल, हा ना? बुद्धांनी यालाच दुःख म्हटलं होतं की माणूस कधीच आत्तामध्ये राहते, म्हणजे तो सतत म्हणजे वेळेचा प्रवास करत असतो, सतत आपल्या मनाने वेळेचा प्रवास, म्हणजे पास्ट मध्ये नाही तर फ्युचर मध्ये. आता विज्ञान एक धक्कादायक प्रश्न विचारतो की जर वेळ खरी असेल तर मग ती प्रत्येकांसाठी वेगळी का बरं चालते? कोणी म्हणतं की माझा वेळ चांगला नाही, बरा नाही चाललाय, माझा वेळ आता काही मला साथ देत नाही वगैरे वगैरे. मग प्रत्येकांचा वेळ कसा वेगळा वेगळा होतो? वेगाने प्रवास केला तर वेळ का बरं संथ होऊन जाते? म्हणजे जितक्या फास्ट एरोप्लेनने गेलं तर वेळ कमी लागतो, 1 तासातच पोहोचतो नागपूर टू मुंबई. आणि रेल्वेने गेलं तर 10-12 तास लागतात, आणि बसने गेलं तर आणखी 15-16 तास लागतात. असं का बरं वेळेचा संथपणा होतो? तर इथूनच बुद्धांचा क्षणभंगुरतेचा सिद्धांत समोर येतो. बुद्ध म्हणतात सगळं सतत बदलत असतं, पण केवळ मोठ्या बदलांमध्ये नाही तर सूक्ष्म क्षणामध्ये वेळ सतत बदलत आहे. तर नदीचं उदाहरण घ्या, जसं की तुम्ही एकाच नदीमध्ये 2दा पाऊल टाकू शकत नाही, कारण दुसऱ्यांदा ते पाणी तिथे नसतं, ते वाहून गेलेलं असतं. एकदा तुम्ही त्या नदीमध्ये पाण्यामध्ये उतरा आणि थोडं बाहेर या, परत त्याच्यामध्ये जा, तर तीच नदी नसते, तेच पाणी नसतं, कारण ते पाणी वाहून गेलेलं असतं. तसंच तुमचं शरीर, तुमचं मन, तुमचं मी हे प्रत्येक क्षणी बदलत असतं. कालचं तुम्ही आज अस्तित्वातच नाहीये. हा विचार खूप भयावह वाटतो, पण तोच मुक्त करणारा आहे. कारण कायम स्वरूपी मीच नसेल तर वेळ कुठे आहे? वेळ म्हणजे अनेक क्षणांची माळ आहे. जसा चित्रपट असतो, अनेक स्थिर फ्रेम्स म्हणजे खूप फोटो असतात, आणि त्या इतक्या वेगाने पुढे सरकत असतात की आपल्याला त्याच्या गतीचा भ्रम होतो, आणि आपल्याला असं वाटतं की ती जी म्हणजे फोटोज आहेत त्या मूव्ह होऊन राहिल्या. पण ऍक्च्युली तसं नसतं. प्रत्येक ऍक्शन्सचे फोटो बारीक 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 काढायचं. जसं इथून इथपर्यंत हात टाकायचा आहे मला, तर इथून इथून असे इतके फोटो झाले असतात.
आणि त्या सगळ्या जुडतात आणि मग ते स्पीडने जातात समोर. तेव्हा आपल्याला हात असा मुवमेंट मध्ये दिसतो. आपली चेतना देखील तशीच काम करत असते. ती प्रत्येक क्षणी जन्मते, प्रत्येक क्षणी मरते. विज्ञानही आज आपल्याला हेच सांगत आहे की वेळ सरळ वाहत नाही, ती लवचिक आहे, तिला वाकवता येतं. म्हणूनच जीपीएस किंवा उपग्रह हे सगळं याच्यावरच चालतं असतं. पण आता आपण आपल्याला सगळ्यात मोठा धक्का मी देणार आहे, ते म्हणजे ब्लॅक युनिव्हर्स थेअरी. तर याचा अर्थ काय? अर्थ म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हे सगळं एकाच वेळी अस्तित्वात आहे. आपण म्हणतो की भूतकाळ म्हणजे पास्ट झालेलं, वर्तमान म्हणजे आताचा क्षण, भविष्य म्हणजे येणारा काळ. असं नाहीये. हे सगळं एकाच वेळी अस्तित्वात आहे. वेळ कुठेच जात नाही. आपली चेतना त्या अवकाशामध्ये प्रवास करत असते. जसं ट्रेन आधीच असलेल्या रुळावर धावते. ट्रेन धावते ना, रूळ आधीच असतं, तिचं रूट ठरलेलं आहे कुठून कुठे जायचं आहे. मग फक्त प्रश्न उभा राहतो की जर माझं सगळं आधीच अस्तित्वात असेल तर माझ्या कृतीचं काय महत्व आहे? मी काय फक्त कठपुतली आहे का? इथेच बुद्ध आणि विज्ञान एकत्र येतात. काय सांगतात? तर भविष्य एकच नाहीये, अनेक शक्यता आहेत. त्याच्यामध्ये म्हणजे तुमची निवड, तुमची कृती, तुमची जाणीव हे सगळं ठरवतं की तुम्ही कोणत्या दिशेने जाणार. जसं तुम्ही ट्रेननी जाता, जरी रूट्स म्हणजे त्याच्या रस्ता, मार्ग त्याचं सगळं तिथे आधीच असतं, पण तरी पण तुम्हाला तिकीट काढावी लागते ना, की तुम्हाला मुंबईला जायचंय, पुण्याला जायचंय, नागपूरला यायचंय. तर तुमची चेतना कोणत्या मार्गावर जाईल हे भविष्य लिहिलेलं आहे, पण एक नाही, अशा असंख्य आहे. फक्त तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला कुठे जायचंय. तुमचं भविष्य तुम्हाला ठरवायचंय. म्हणजे पान उलटायचं काम तुमचं आहे, तिकीट काढायचं काम तुमचं आहे. बाकी ट्रेनच्या सगळ्या लाईन तर ठरलेल्या आहेत, सगळीकडे ट्रेन जातात. तर ह्याच गोष्टीचा रोजच्या आयुष्यामध्ये उपयोग कसा करायचा? सर्वात मोठा उपयोग म्हणजे की सगळ्यात आधी की चिंता आणि पश्चाताप संपून जातो. इथे तुम्हाला पास्टची चिंता करायची गरज नाही, पश्चाताप करायची नाही आणि भविष्याची चिंता करायचं नाही. तो भूतकाळ हा फक्त स्मृती म्हणून घ्यायचा आहे आणि भविष्य काळ हे फक्त कल्पना आहे. आणि खरं अस्तित्व आहे ते आत्ताचं म्हणजे वर्तमानाचं. तर तुम्हाला आता प्रेझेंट मध्ये कसं राहायचंय? तर घरातले प्रत्येक काम करताना, प्रत्येक गोष्ट करताना, वागताना तुम्हाला जसं फॉर एक्झाम्पल भांडी धुताना फक्त भांडी धुवा, पाणी अनुभवा. जसं भांडी घासताना तुम्हाला पाणी वाटतंय, आपले हात अनुभवा, हाताचा स्पर्श अनुभवा, आंघोळ करताना तो क्षण अनुभवा. तेच ते ध्यान आहे. आणि तेव्हाच वेळ थांबते. आणि जिथे वेळ नाही तिथे भीतीच नाही. आणि मोक्ष म्हणजेच ह्या वेळेतून पळणं नसतं, तर मोक्ष म्हणजे वेळेच्या पलीकडे जाऊन उभं राहणं, म्हणजे त्या वेळेला दुरून बघणं की तुम्ही काय करत आहात. आणि विज्ञान म्हणतं की तुम्ही शरीर आहात जे वेळेत चालतं, पण अध्यात्म म्हणतं तुम्ही आकाश आहात ज्या वेळेत ढगासारखं तरंगतं, म्हणजे जिथे वेळ ढगासारखी तरंगते. म्हणून आजपासून एक छोटासा सराव करा की दिवसातून कमीत कमी 5 वेळा तरी स्वतःला विचारा की मी इथे आहे का? म्हणजे मी इथे आहे तर म्हणजे मनाने फक्त वेळेत फिरतोय का? म्हणजे इथे मी प्रत्यक्ष आहे की आपल्या मनाने म्हणजे वेळेत फिरतोय का? इतके करायचंय असं. हा प्रश्न तुम्ही स्वतःला म्हणजे परत आता मध्ये आणेल तुम्हाला. हा प्रश्न जर तुम्ही स्वतःला विचारलं तर म्हणजे प्रेझेंट मध्ये आणेल. तर हे नक्की आहे की काल म्हणजे एक आठवण आहे, उद्या म्हणजे एक स्वप्न आहे आणि आता म्हणजे हेच सत्य आहे. हसत राहा, जाणीवेत जगा म्हणजे अवेअर होत जगा की मी इथे आहे, आता आहे, हेच आहे. मी जे करते आहे त्याचा स्पर्श अनुभवा, त्याची दृष्टीमधली आनंद अनुभवा, त्याचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. ह्या सर्व गोष्टीच्या 5 ज्ञानेंद्रियांनी जे आपण त्या गोष्टीचं अस्तित्व निर्माण म्हणजे बघतो आहे ते फील करा. बस तेच सत्य आहे आणि तेच खरं आहे आणि तेच खरं जीवन आहे. थँक्यू. नमस्कार.